आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची आणखीन एक दैदिप्यमान यशोगाथा समोर आली आहे. कॅडेट ऋषिकेश सुनील आहेर याची भारतीय सैन्य दलात टेक्निकल पदावर निवड झाली असून संपूर्ण आत्मा मालिक परिवारासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी ठरली आहे. परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने या यश मालिकेत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या कॅडेट ऋषिकेश सुनील आहेर यांनी आपली जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्य दलामध्ये स्थान मिळवलंय. विशेष म्हणजे ते कमवा व शिका या माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या अभिनव योजनेअंतर्गत शिक्षण व प्रशिक्षण घेत होते. अत्यंत गोरगरीब आणि होतकरू कुटुंबातील ऋषिकेश यांनी कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर हे यश संपादन केलंय. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे त्यांचं देशसेवेचं स्वप्न पूर्ण झालंय. परिस्थिती किती कठीण असली तरी जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर देशसेवेचं स्वप्न साकार करता येतं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, कॅडेट ऋषिकेश आहेर यांचं यश आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाचं प्रतीक आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक युवकाने मोठी स्वप्न पाहून देशसेवेसाठी पुढे यावं. तसेच या यशामागे प्रशिक्षण केंद्रातील समर्पित मार्गदर्शकांचंही मोलाचं योगदान आहे. माजी सैनिक तथा भरतीपूर्व केंद्राचे प्रमुख साईनाथजी वरपे सर, चेतन गिरमे, प्रवीण पटारे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील, अकॅडमिक इन्चार्ज गंगाधर खाटेकर, सौभाग्यवती उर्मिला खाटेकर, करण मापारी तसेच इतर प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे हे यश शक्य झाल्याचं संस्थेतर्फे सांगण्यात आलंय. कॅडेट ऋषिकेश सुनील आहेर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा विजयध्वज अशाच प्रकारे उंचावत राहू ही गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना.